श्री स्वामी समर्थ. येत्या 11 मिनिटांमध्ये तुम्हाला आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. मनाला शांतता करणारा हा देवांचा संदेश ऐकून बघा. सगळी चिंता विसरून जाल. तर आज तुमचे डोळे आणि झोळी भरणार आहे. हा संकेत तुम्ही दुर्लक्ष करू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आपल्या या कधी गोष्टी विसरून जातो. कधी विचार केला आहे का, जेव्हा आपण आपल्या आयुष्यात संकटाचा सामना करतो तेव्हा आपल्या हातात एक अद्भुत शक्ती जागृत होते. ही शक्ती आहे श्री स्वामी समर्थांची, जी आपल्याला प्रत्येक अडथळ्यावरती पार करण्यासाठी प्रेरणा देत असते. स्वामी समर्थांबद्दल भक्ताचा हा अनुभव आहे की त्यांनी अशक्य गोष्टीही शक्य केल्या आहेत आणि अनेक भक्तांना मृत्यूच्या दारातून परत आणले आहे. फक्त एक कथा नाही, तरीही तुमच्या आत दडलेल्या क्षमतेचे प्रतीक आहे. जेव्हा तुम्ही संकटात असाल तेव्हा लक्षात ठेवा, श्री स्वामी समर्थ तुमच्या सोबत आहेत. आज जेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयाच्या दिशेने पाऊल टाकाल तेव्हा तुम्हाला एक संकेत मिळेल. हा संकेत एखादे छोटे यश असू शकते, एखादी नवीन संधी असू शकते किंवा कोणाचे तरी सहकार्य पण असू शकते. याकडे दुर्लक्ष करू नका. काही तुमच्यासाठी एक नवीन संधी आहे, एक संकेत आहे की तुम्ही योग्य दिशेने पुढे जात आहात. जितकी मेहनत तुम्ही कराल तितकीच तुमची झोळी भरली जाईल. स्वतःवर विश्वास ठेवा आणि आपल्या आतल्या स्वामी समर्थांच्या शक्तीला ओळखा. स्वामी समर्थांच्या कृपेने तुम्ही प्रत्येक संकटावरती मात करू शकता. म्हणून आजपासून आपल्याला स्वप्नांच्या दिशेने पाऊल टाका. लक्षात ठेवा, तुमच्या पाठीशी श्री स्वामी समर्थ आहेत आणि ते तुम्हाला प्रत्येक पावलावर मार्गदर्शन करतील. तुमची ही झोळी भरली जाणार आहे, त्याचा स्वीकार करा आणि पुढे जा. स्वामी समर्थांचे अभिवचन तुमच्या भाग्याचे नवीन दरवाजे आणि सूर्योदय करणार आहे. जशी रात्र गडद होते तसे एकच नाव हवेत घुमते, श्री स्वामी समर्थ. आज असे काही घडणार आहे जे तुमचे नशीब पलटवून टाकेल. लोकांनी पाहिले आहे, जो तुटलेला माणूस रडला आणि ज्याने स्वामी समर्थांना हाक मारली त्यांच्या हातात आपोआप धन आले. ज्या घरात वर्षानुवर्ष अंधार होता तिथे फक्त एक नाव घुमले आणि नशिबाची तिजोरी उघडली. पण ही शक्ती सर्वांसाठी नाही, हे फक्त त्यालाच समजले. हो, आवाज मनापासून ऐकेल. जर तुम्ही हा व्हिडिओ मध्येच सोडलात तर स्वामी समर्थांची शक्ती ती अर्धीच राहील आणि तुमचे भाग्य अर्धेच जागेल. आता लक्ष देऊन ऐका जरा. जीवन गुंतागुंतीचे झाले आहे. पैसा टिकत नाही, कामे होत नाहीत, घरात तणाव आणि भीती भरली आहे. तर समजून घ्या की स्वामी समर्थांचे नामस्मरण तुमच्या घरात नीट होत नाही आहे. आणि आजचा दिवस, आज तीच रहस्यमय घटक सांगणार आहे आज तुम्हाला की आता मनातल्या मनात बोला, हे श्री स्वामी समर्थ, माझ्या नशिबाचे कुलूप उघडा आणि आता माझं हे सामर्थ्य सर्व मी माझ्या भाग्याशी जोडत आहे. तुमच्या मी चरणी पाया पडतो, अभिवादन करतो. हे माझ्या प्रिय सर्व भक्तांनो, हे अभिवादन करून तुमच्या नशिबाची चावी उघडून घ्या. तो क्षण आहे ज्यांची तुम्ही वर्षानुवर्षे वाट पाहत आहात. मी तुम्हाला हा संदेश साधारणपणे देत आहे नाहीये, स्वर्गातून आलेला एक संदेश, आदेश म्हणून तुमच्यासमोर मी मांडत आहे. हे सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण श्रद्धेने आणि एकाग्रतेने ऐका, कारण जर तुम्ही मध्येच थांबलात तर तुमच्या घरी येणारा हा चमत्कार अपूर्ण राहील. शांत मनाने बसा आणि स्वामी समर्थांच्या शक्तीला आपल्या आतल्या आपल्या अंतर्मनाला अनुभवा. कारण हे शब्द तुमच्या हृदयाला स्पर्श करत असतील तर याला पुढे पाठवा, शेअर करा. कारण या चॅनेलला सबस्क्राईब करणाऱ्या आणि स्वामींच्या वचनाचा आदर करणाऱ्यांवर कृपा व्हावी. अनेक पटीने वाढून परत येते. माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो, तुमच्या या दीर्घ संघर्ष पाहिला आहे मी. तुमचा रिकामा खिशात आपल्या अडकलेली कामे, वाया गेलेली मेहनत आणि या प्रत्येक क्षण मोजला आहे. पण आजचा हा दिवस तुझे नशीब बदलण्यासाठी आला आहे. आज तुझ्या या आयुष्यातील अंधार नष्ट होईल. स्वामी आज तुझ्या मार्गातील प्रत्येक अडथळे दूर करतील.
जी शक्ती आहे ना आपली, ती वर्षापासून जी थांबली होती ती आज तुझ्या घरात उतरत आहे. तुझ्यासाठी बनलेले प्रत्येक रस्ते आता साफ होत आहेत. तुझ्या कपाळावरचे नशीब आता चमकू लागेल आणि तुमच्या हातात धनाचा प्रकाश येत आहे. स्वामी समर्थ म्हणतात, माझ्या बाळांनो, तुझ्यासाठी बरकतीचे द्वार उघडले आहे. आता तुझी मेहनत वाया जाणार नाही. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. कारण तुझी हाक मी ऐकली आहे. आता तू ज्या दिशेने पाऊल टाकशील तिथे यश तुझी वाट पाहत असेल. येणाऱ्या 24 तासात तुझ्या आयुष्यात अशी एखादी आनंदाची बातमी येईल जी तुझे मन हिलावून टाकेल. ते ऐकून तुला समजेल की हे मानवाच्या हाताचे काम नाही, ही स्वामींची कृपा आहे. आजचा दिवस तुझी गरिबी दूर होऊन करण्याचा दिवस आहे. आज तुझ्या घरातून अभाव निघून जाईल आणि तंगी हटेल. सुखाचे दिवस येतील. मी तुझे सर्व दरवाजे उघडत आहे. तुझ्या या थकलेल्या आत्म्याला नवीन साहस मिळणार आहे. मनावरचे ओझे उतरणार आहे. तुझ्या आयुष्यात बदल होणार आहेत. कृपेचा वर्षाव होणार आहे. माझ्या प्रिय बाळा, आज श्री स्वामी समर्थ तुझा हात धरत आहेत. तुला एक नवी दिशा दाखवत आहेत. तुझ्या घरात तो चमत्कार पाठवत आहेत, ज्याची तू वर्षानुवर्षे वाट पाहत होता. फक्त हा संदेश पूर्ण ऐक आणि आपल्या मनात विश्वास ठेव. कारण जेव्हा माणूस विश्वासाने पुढे चालतो तेव्हा हा चमत्कार सोबत चालू असतो. आणि ही दैवी शक्ती जी वर्षानुपासून थांबली होती ती आज तुझ्या घरात येत आहे. तुझ्यासाठी बनलेले प्रत्येक रस्ते हे मार्ग साफ करत आहेत आणि तुझे नशीब चमकू लागेल आणि तुझ्या हातात धनाचा प्रकाश उतरत आहे. स्वामी समर्थ. माझ्या बाळा, मी तुझ्यासाठी बरकतीचे द्वार उघडले आहे. आता तुझी मेहनत वाया जाणार नाही. आता तुझी हाक हरवणार नाही किंवा हारणारही नाही. प्रत्येक पाऊल टाकशील ते योग्य दिशेनेच टाकशील, तिथे तुला यश मिळणारच आहे. येणाऱ्या 24 तासात तुझ्या आयुष्यात अशी एखादी आनंदाची बातमी येईल जी तुझे मन हिलावून टाकेल आणि ते ऐकून तुला समजेल की ह्या मानवाच्या हाताचे काम नाही तर स्वामींची खरी कृपा आहे. आजचा दिवस हा तुझ्या गरिबी दूर करण्याचा दिवस आहे. आज तुझ्या घरातून सगळी संकट, नकारात्मकता निघून जाईल. सुखाचे दरवाजे उघडत आहेत. कारण या श्री स्वामी समर्थ आपल्या पाठीशी आहेत. मनावरचे ओझे उतरणार आहे आणि तुझ्या आयुष्यावर कृपेचा वर्षाव होणार आहे. कारण माझ्या प्रिय बाळा, आज श्री स्वामी समर्थ तुझा हात धरत आहेत. ते तुला नवी दिशा दाखवत आहेत आणि तुझ्या घरात तो चमत्कार घडवत आहेत आणि ज्याची तू वर्षानुवर्ष वाट पाहत होतास ना. फक्त हा संदेश पूर्ण ऐक आणि आपल्या मनात विश्वास ठेव. कारण जेव्हा माणूस विश्वासाने चालतो तेव्हा चमत्कार त्यांच्या सोबत चालू असतो. आणि 2 मिनिटे पूर्ण नशिबाच्या रहस्यमय प्रश्न. आणि आता लक्ष देऊन ऐका, कारण या क्षणी जे शब्द तुमच्या आयुष्यापर्यंत पोहोचत आहेत ना, तेच तुमचे नव्या रस्त्यावरचे काटे वेचून टाकत आहेत. कारण आजचा दिवस तुमच्यासाठी फक्त एक तारीख नाही, तर हा स्वामी समर्थांचा संदेश आणि संकेत आहे की पुढील 24 तासात तुमच्या आयुष्यातून दारिद्र्याचे द्वार कायमचे बंद होणार आहे. होय, ज्या दरवाजाला तुम्ही वर्षानुवर्षे ठोठावत होता तो आता स्वतः उघडण्याच्या तयारीत आहे. ज्या संधीची तुम्ही वाट पाहत होता, आता ती संधी आता तुम्हाला शोधत आलेली आहे. तुमच्या आत एक अज्ञात ऊर्जा, एक चमत्कार, काहीतरी वेगळीच उमेद जाणवत असेल. हे असेच नाही, हा संकेत आहे की स्वामी समर्थांची योजना तुमच्यासाठी सक्रिय झाली आहे. आता विचार करायला भाग पडा. कारण तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या आशीर्वादाला तुमच्या प्रगतीचा सर्वात मोठा आधार मानता की नाही? तुमच्या मेहनतीला? हा प्रश्न यासाठी महत्त्वाचा आहे कारण येणाऱ्या 24 तासात जी बातमी येईल ती तुमच्या या दोन्ही आधारांशी जोडलेली असेल. याचे उत्तर तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहिल्यावर मिळेल. कारण मी तुम्हाला एक खोल गोष्ट सांगते. लक्ष देऊन ऐका. नशीब अचानक बदलत नाही.
नशीब तेव्हा बदलते जेव्हा स्वामी समर्थ निर्णय घेतात की आता या लेकराला पुढे नेले पाहिजे आणि माझ्या प्रिय या गोष्टीला निर्णय तुमच्या नावाने लिहिला गेला. आजचा दिवस तुमच्यासाठी हे कुलूप उघडणारी एक चावी आहे. हा घेऊन आला आहे. ज्या पैशांना, ज्या संधींना किंवा ज्या सुखांना तुम्ही हाक मारत होतात ते सर्व काही तुमच्या आयुष्याकडे वेगाने धावत येत आहे आणि हळूहळू एक एक करून तुमचे सर्व अडथळे बाजूला व्हायला लागलेले आहेत. अचानक एखाद्या जुन्या कामात फायदा, कधी अडकलेले पैसे परत मिळणे, कधी एखादी नवीन संधी, कधी एखादा नवीन फोन कॉल आणि तुम्ही स्वतः विचार कराल, हे माझ्यासोबत काय होत आहे? हे अचानक सर्व सोपे कसे झाले? हा चमत्कार नाही, हा आशीर्वाद आहे आणि आजचा दिवस त्याच आशीर्वादाला तुम्ही घेऊन आला आहे. तुमच्या संघर्षाचा अंत झालेला आहे. यावेळी जे मिळेल ते फक्त एक छोटा फायदा नसेल, ती कमाई आहे जी तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल. ती कमाई जी तुम्हाला पुन्हा पुन्हा कधीच मागे ओळून पाहू देणार नाही. किंवा तुम्ही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा स्वामी समर्थांची शक्ती तुमच्यासाठी रस्ता बनवत असतात तेव्हा तुमच्या पावलात अडथळे येऊ देत नाहीत. आज तुमच्या आसपास जी काही हालचाल सुरू होत आहे तो येणाऱ्या प्रचंड एक वेगवान भरतीचा काळ आहे. हे संकेत आहे तुमची वेळ सुरू झाली आहे. आता जे काही पाऊल तुम्ही उचलाल त्यात स्वामींचा हात असेल. आजच तुम्ही या दिवस तुमच्या नशिबाचा सर्वात मौल्यवान काळ बनणार आहे. तुमची मेहनत आता रंग घेणार आहे. तुमचे प्रार्थना ब्रह्मांडापर्यंत म्हणजे स्वामींच्या चरणांपर्यंत पोहोचली आहे आणि देव म्हणत आहेत, आता माझ्या लेकराला थांबवणारा कोणीही नाही. आता तुमच्या आयुष्यात जो बदल येणार आहे तो फक्त पैशांचा बदल नसेल. हा बदल तुमच्या विचार, तुमची ओळख आणि तुमच्या आत्मविश्वासालाही नवे आकार देईल. जेव्हा नशीब बदलते तेव्हा फक्त माणुसकीची आणि आयुष्यातील प्रत्येक चावीची दिशा बदलत असते. दिवस तुमच्यासाठी अशीच उज्ज्वल फळे घेऊन आला आहे. तुम्हाला स्वतःला जाणवेल की तुमच्या आत एक नवी ताकद जागी होत आहे. जणू काही स्वामी समर्थांची शक्ती तुम्हाला पुढे नेण्यासाठी सज्ज झाली आहे आणि हा येणारा काळ आणि येणारा तास छोट्या छोट्या संकेताद्वारे हे सांगत राहतील की परिवर्तन सुरू झालेलं आहे. हे कधी कोणाची अचानक आठवण येणे, कधी एखादी चांगली संधी पुन्हा समोर नेणे, एखादे काम सहज होणे, कधी मनात अचानक आत्मविश्वास वाढणे, हे सर्व संकेत आहेत की तुमच्यासाठी आशीर्वादाचा दरवाजा उघडलेला आहे. ही आत्मविश्वासाची गुरुकुल्लीची ज्योत आज तुमच्या आसपास पेटत आहे. जी काही हालचाल होईल त्यात एक खास गोष्ट आहे, कारण लोक आधी तुमच्याकडे दुर्लक्ष करत होते, आता तेच लोक तुमच्याकडे लक्ष देऊ लागतील. ज्या संधी आधी तुम्हाला निवडत नव्हत्या किंवा तुमच्या मार्गाचा अडथळा बनत होत्या, तर तेच आता क्षण आहे जेव्हा स्वामी समर्थांची शक्ती आता वेळ आली आहे. प्रत्येक अडथळे दूर होत आहे ज्यासाठी तुम्ही लायक आहात. खूप काळापासून तुमच्या मनात एक नैराश्य साचले होते, कधी पैशावरून, कधी कामावरून, तर ताणतणाव, कधी भविष्याच्या विचारावरून, चिंतेवरून. पण आजचा दिवस त्या चिंतेचा अंत करण्यासाठी आलेला आहे. जेव्हा नशीब आपली चावी लावते तेव्हा त्याची हवा सुद्धा ओळखू येते आणि आज ती सकारात्मकता हवा तुमच्याकडे येत आहे. आणि लक्ष देऊन ऐका, तुमच्या आयुष्यात खूप लवकर एक असं वळण येणार आहे जे पाहून तुम्ही स्वतः थक्क व्हाल. ते वळण जे तुम्हाला गरिबीपासून दूर घेऊन जाईल, ते वळण जे तुम्हाला अशा संधी देतील ज्याबद्दल तुम्ही फक्त विचार केला होता. प्रत्येक क्षण जो जात आहे तो तुमच्या बाजूने काम करत आहे. तुमचे नशीब आता तुमच्या सोबत उभे आहे आणि हा आजचा दिवस तुमच्या मेहनतीचा सर्वात मोठा साथीदार बनणार आहे. तुमच्या मार्गातील प्रत्येक अडथळे आता
कायमचे त्यांचा अंत होणार आहे. तुम्ही ज्या गोष्टींवरून चिंता करत होता खूप लवकर सोप्या होतील. आज जे लिहिले गेले आहे ते बदलणार नाही. आज तुमच्या नावाने जो निर्णय झाला आहे तो स्थिर आहे. आज तुम्हाला जी मिळणारी यश आहे ते थांबणार नाही. यशाची नवी गुरुकिल्ली आणि कहाणी सुरू झाली आहे. पुढील काही वेळात तुमच्या हातात अशी सुवर्ण संधी येईल. हीच ती गोष्ट होती मी ज्याची वाट पाहत होतो. तीच संधी तुम्हाला आता मिळणार आहे. तुमचे आयुष्य पूर्वीसारखे राहणार नाही. तुमचा खिसा भारी होईल, तुमची ओळख वाढेल, तुमच्या शब्दात वजन येईल आणि लोक तुम्हाला पाहून म्हणतील, या माणसाच्या डोक्यावर स्वामी समर्थांचा हात आहे. आता तुमचे नशीब ज्या वाटेवर चालू लागले आहे तिथे मागे वळून पाहण्याची आवश्यकता नाही आणि उरणारही नाही. भूतकाळातील दुःख, संघर्ष आणि त्रास हे सर्व आता फक्त आठवण म्हणून मागे राहतील. तुमचे आयुष्य आता त्या वळणावर पोहोचले आहे जिथे पोहोचण्यासाठी तुम्ही कितीतरी रात्री जागून काढल्या आहेत. आजचा दिवस तुमच्यासाठी फक्त एक दिवस नाही तर एक महाद्वार उघडलेले आहे. हे द्वार जे तुम्हाला नव्या आयुष्यामध्ये पदार्पण करण्यासाठी तुमच्या मेहनतीची ओळख असेल. कारण जिथे तुमची स्वप्ने पूर्ण होतील, जिथे तुम्हाला जो मान सन्मान मिळेल, जो मिळवण्यासाठी तुम्ही मनापासून प्रयत्न आणि धडपड करत होता, तो आता तुमच्यासाठी एक काळ आहे. कारण तुमच्या आज जो थकवा होता, जो मनाचा भार होता, तो आता आयुष्य कधीच बदललेलं असेल. कारण भार आता हलका होऊ लागलेला आहे. सर्व हे योगायोग नाही. जेव्हा स्वामी समर्थ एखाद्या माणसाला वर उचलण्याचा निर्णय घेतात तेव्हा आधी त्यांचे मन हलके करतात, मग त्याचे रस्ते साफ करतात आणि मग त्यांच्या आयुष्यात संधीच्या पाऊस पडतात. कारण आज तुमच्यासोबत हेच होत आहे. येणाऱ्या काळात तुम्हाला एक अशी खुशखबर मिळणार आहे ज्याच्याबद्दल तुम्ही फक्त कल्पना केली असेल. खुशखबर तुमची आर्थिक परिस्थिती बदलवून टाकेल. फक्त पहा, अचानक सर्व बाजूंनी पैसा आणि संधी तुमच्यासाठी उपलब्ध होत असतील. ज्या गोष्टी मिळवण्यासाठी तुम्ही इतकी वाट पाहत होता ती गोष्ट आता तुमच्या आयुष्यात जवळजवळ साध्य झालेली असेल. कारण फक्त थोडासा सबुरी आणि विश्वास करणं स्वामी आपल्याला रस्ते हे आणि संकल्प देतच असतात. समर्पण तुमच्या आयुष्यात आता एक संकेत असतील आणि दिसतील. चमत्कारांची सुरुवात असेल. कधी कोणी अनोळखी व्यक्ती तुमच्याबद्दल चांगले शब्द बोललेला ऐकाल. एखादा अडकलेले ठिकाणी पैसा जो अचानक तुमच्या खात्यात येईल. कधी एखाद्या जुन्या नात्यातून मदत मिळेल. कधी अचानक नवीन कामं अचानक म्हणजे सर्व सोपं होऊन जाईल. तुम्ही विचार कराल, हे सर्व माझ्यासोबत कसं काय होत आहे? तर कारण आशीर्वादाची जेव्हा आपल्याला झोळी परिपूर्ण भेटत असते तेव्हा हे अचानक झालेले बदल हे योगायोग नाहीत तर आपली दैवी शक्ती हे पूर्ण आपल्याला स्वामी पाठीशी आहेत हे कळून चुकतं. तर नजरेने तुम्ही या पाहू शकाल. तुमच्या समोर आदराने उभे राहतील. तुम्हाला स्वतःला जाणवेल की तुमच्या आवाजात एक ताकद आलेली आहे, तुमच्या निर्णयात एक बळ आलेलं आहे आणि तुमचा विचार आता पूर्वीपेक्षा कितीतरी जास्त मजबूत झालेला आहे. हे सर्व यासाठीच होत आहे कारण आजचा दिवस तुम्हाला वर उचलण्यासाठी आला आहे. आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. जर तुम्ही स्वामी समर्थांचा हा चमत्कारिक संदेश स्वीकारू इच्छित असाल तर या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा. हे समर्पण तुमच्या यशाची गुरुकिल्ली असेल आणि या तुमच्या गुरुकिल्लीला गती वाढवेल. आणि ऐका आता, जितके तुम्ही पुढे जाल तितकीच तुम्हाला आतून एक नवीन शक्ती तुमची साथ देत असल्याचे जाणवेल. हीच ती शक्ती आहे जी वेळोवेळी तुम्हाला इशारे देत असतात. एखाद्या रस्त्यावर चालत असताना बरोबर ठरेल. तुम्ही एखादा निर्णय घ्याल आणि तो फायद्याचाच ठरेल. तुम्ही एखादे काम सुरू कराल आणि त्यात यश मिळेल. हे सर्व योगायोग नाही, हे तुमच्या भाग्याचे भाग्य तुमचं जागलं आहे हे तुमच्या लक्षात येईल. तुम्हाला असा क्षण मिळेल जेव्हा तुम्ही स्वतः चकित व्हाल, माझ्यासोबत कसे झाले. पण तोच क्षण तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल आणि म्हणाल, अरे हे खरं झालं, याच दिवसापासून सुरू झालं होतं.
बरोबर. तुमच्या संघर्षाचे फळ आता मिळत तुमचे नशीब ज्या वळणावर आले आहे तिथून मागे फिरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आजचा दिवस तुमच्यासाठी तो दरवाजा उघडत आहे ज्याला तुम्ही वर्षापूर्वी ठोठावले होते, किंवा ज्या यशासाठी तुम्ही वर्षानुवर्षे मेहनत केली होती, ज्या सन्मानासाठी तुम्ही संघर्ष केला होता, ज्या धनाला मिळवण्याचे तुम्ही स्वप्न पाहिले होते. आज स्वामी समर्थांची शक्ती त्याच स्वप्नांना तुमच्या समोर हकीकत बनवण्याची तयारी करत आहे. ऐका, तुमच्या आयुष्यात काहीही योगायोगाने घडलेलं नाही. प्रत्येक वेदना, प्रत्येक दुःख, प्रत्येक संघर्ष हे सर्व तुम्हाला या टप्प्यापर्यंत आणण्यासाठी होते. आणि आता ती वेळ आली आहे जेव्हा खाली खेचणारी प्रत्येक गोष्ट दूर होऊ लागली आहे. येणाऱ्या काही तासात तुम्हाला पहिल्यांदा असे जाणवेल की स्वामी समर्थांची अदृश्य शक्ती तुमची साथ देत आहे. तुमचे मन हलके होईल, विचार स्पष्ट होतील आणि हृदयात एक वेगळीच शांती येऊ लागेल. हा संकेत आहे की स्वामी तुमच्यासाठी रस्ता तयार करत आहेत. आणि हे विसरू नका, जेव्हा पण एखाद्या माणसाच्या आयुष्यात मोठा चमत्कार होणार असतो तेव्हा आधी त्यांच्या आसपासची ऊर्जा बदलते. तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी नकारात्मक विचार करू शकणार नाही. तुमच्या मनात अचानक विश्वास निर्माण होईल की हो, आता माझे पूर्ण आयुष्य बदललेले आहे. बस, हाच तो विश्वास सुरुवात आहे. आता तुम्ही पाहाल की ज्या कामावर वारंवार अडथळे येत होते तीच कामं आता अचानक आणि सहज होऊ लागतील. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत होता तो पैसा कोणत्या ना कोणत्या माध्यमातून तुमच्याकडे येऊ लागेल. ज्या संधींची तुम्ही वाट पाहत होतात ती संधी स्वतः तुमच्याकडे चालत येईल समोरून. तेव्हा तुमचे नशीब आता तुमची साथ देऊ लागले आहे. आणि जेव्हा नशीब साथ देते तेव्हा पूर्ण जग मिळूनही तुम्हाला रोखू शकणार नाही. तेव्हा विजयाची ही घोषणा तुम्हाला एक अशी बातमी मिळणार असेल जी तुमच्या चेहऱ्यावर हास्य आणेल आणि हृदयात एक तुम्हाला तुमचं अंतर्मन इतकं भारी असा भरोसा जाणवेल की समर्थ माझ्या पाठीशी आहेत. ही बातमी नोकरी, पैसा, व्यवसाय, काम, मदत, संधी कोणत्याही रूपात येऊ शकते, पण तिचा प्रभाव तुमच्या आयुष्यावर खूप मोठा असेल. तुम्ही स्वतः अनुभवाल की अचानक आयुष्याची दिशा, गती बदललेली आहे. हाच तोच क्षण आहे असेल ज्याला चमत्कार म्हणतात. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आता जे काही होईल ना ते वेगाने होईल. परिवर्तन हळूहळू नाही तर एका वेगवान लाटेसारखे येईल. जणू काही स्वामींनी वरून आदेश दिला आहे, आता या लेकराचे आयुष्य बदलून टाका. तुमच्या या भाग्याचे पुस्तक आज नवीन ओळी लिहित आहे. आणि त्या ओळींमध्ये फक्त यश, पैसा, सन्मान आणि आनंद आहे. तुमच्या हातात आता ती ताकद आली आहे जिच्यामुळे रस्ते आपोआप मोकळे झालेले असतील. आणि लोक तुमचे ऐकतील, लोक तुमचा सन्मान करतील आणि लोक तुमचे नशीब पाहून आश्चर्यचकित होतील. जिथे काल पूर्णपणे अडथळे येत होते आज तिथूनच रस्ते उलगडतील. जिथे म्हणजे तुम्ही थांबत होता त्याच तिथून शक्ती उभी राहील. जिथे काल कमतरता वाटत होती तिथून वरदान मिळेल. आजचा दिवस म्हणजे तुमच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय दिवस बनणार आहे. हा येणारा 24 तासाचा जो काळ आहे तो आयुष्याची दिशा ठरवतील. जर तुम्ही आत्तापासून आपल्या हृदयात विश्वास ठेवाल तर चमत्कार आणखी वेगाने तुमच्याकडे धावतील. तेव्हा फक्त लक्षात ठेवा, आत्ता हार मानण्याची अजिबात वेळ नाही, घाबरण्याची गरज नाही, आता थांबण्याचीही गरज नाही. कारण स्वामींचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे जो तुम्हाला प्रत्येक अंधारातून बाहेर काढून प्रकाशात आणेल. आणि तुम्हाला आता जाणवू लागेल की प्रत्येक गोष्ट अचानक सोपी होत आहे. ज्या समस्या काल तुमच्या रस्त्यात येत होत्या आज त्या समस्या गायब होत आहे. जी भीती तुमच्या मनात घर करून बसली होती आज तीच भीती दूर होईल. आणि स्वामी समर्थांचा अंतिम संदेश ऐका, कारण हे कोणतेही साधारण परिवर्तन नाही. हे परिवर्तन त्या अदृश्य शक्तींचा संकेत आहेत जी तुमच्या सोबत नेहमीच असतात. आणि आता त्यांनी तुम्हाला पूर्णपणे
लक्षवेधक केलेलं आहे आणि तुम्ही अनुभवाल की प्रत्येक निर्णय, प्रत्येक पाऊल, योजना योग्य दिशेने जात आहेत. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला समोरून येणार आहे. तो पैसा, ती संधी, ते यश जे तुम्ही फक्त स्वप्नात पाहिले होते ते आता तुमच्या आयुष्यात वास्तव बनणार आहे. आणि लक्षात ठेवा, जेव्हा स्वामी समर्थांचे समर्थन तुमच्या सोबत असते तेव्हा कोणताही अडथळा, कोणतीही कठीण परिस्थिती तुम्हाला रोखू शकणार नाही. तुमची ऊर्जा इतकी प्रबळ असेल की लोक तुमची ताकद पाहून थक्क होतील आणि पुढे काही तासात तुम्हाला एक अद्भुत संकेत मिळेल. हा संकेत तुमच्या आतून शक्तीला जागृत करत असेल, स्वामी भक्तीला आणखी जागृत करेल. तुम्हाला वाटेल की जणू तुमच्या चारी बाजूंनी हवा बदललेली आहे. तुमचे विचार अगदी हलके झाले आहेत आणि मनात एक शांती अशी उभारलेली आहे. असीम असा विश्वास ठेवून श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तुम्ही स्वतः पाहाल की ज्या कामात पूर्वी सतत अपयश मिळत होतं, आज तेच काम अगदी सहजरित्या पूर्ण होऊ लागलेलं आहे. ज्या पैशांची कमतरता तुम्हाला जाणवत होती, ते तणाव आणि त्या गोष्टी आता तुमच्यापासून लांब गेलेल्या आहेत आणि तुमच्या नशिबाचे दरवाजे अगदी तुमच्या दिशेने वळत आहेत. पावलांशी पाऊल मिळवून पुढे चालत आहेत. तुमचे नशीब आता बदललेले आहे आणि चमकणार आहे. साहस आणि तुमचा विश्वास आता सर्व एकत्र येऊन तुम्हाला यशाकडे ढकलत आहेत. आणि जर तुम्ही स्वामी समर्थांचा हा महावरदानाला स्वीकारत असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून पुढे चला, तर जेणेकरून हा आशीर्वाद तुमच्या आयुष्यात कायमस्वरूपी राहील आणि स्वामी समर्थ तुम्हाला नेहमी आशीर्वाद देत राहतील, सर्व अडचणीतून दूर करतील, तुमच्या सर्व स्वप्नांना पूर्ण करतील, तुम्हाला नेहमी यश देतील, प्रत्येक आनंद आणि प्रेमाच्या शिखरावर पोहोचवत राहतील. आज आणि नेहमी तुम्ही विजेता राहात. अत्यंत आवश्यक सूचना भाग म्हणजे काय, तर तुमच्यासाठी दुप्पट शक्ती घेऊन आल्या आहेत. जर तुम्ही पहिला भाग पूर्ण ऐकला असेल तर या भागाला मध्येच सोडणे म्हणजे साक्षात स्वामी समर्थांचा प्रचंड आशीर्वाद आणि नाकारण्यासारखे होईल. हे पूर्ण ऐका आणि आपल्या आयुष्यात धन आणि सन्मानाच्या महावर्षावासाठी तयार राहा. परिवर्तनाची प्रचंड गती सुरू झालेली आहे. लोक तुमची प्रगती पाहून आश्चर्यचकित होतील आणि लोक तुमची कहाणी ऐकून प्रेरित होतील. लोक तुमचे बदलते स्वरूप पाहून, आयुष्य पाहून विचार करतील, हे कसं काय शक्य झालं. पण तुम्हाला माहीत आहे, हा ईश्वरीय चमत्कार आहे आणि हा चमत्कार तुमच्यासाठी फक्त सुरुवात आहे. आता जे काही होईल ते खूप वेगाने होईल. हे परिवर्तन हळूहळू नाही तर एका वादळासारखे येईल. जसे स्वामींनी आदेश दिला आहे, आता याला पूर्णपणे बदलून टाका, कारण आता याला त्याची खरी शक्ती दाखवा. तुमचे मन आता शुद्ध विश्वासाने भरून जाईल. तुमचे विचार आता फक्त यश, आनंद आणि समृद्धीचे असतील, कारण तुमच्या प्रत्येक पावलात आता शक्ती आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुमच्या वाटेत जे काही लोक किंवा परिस्थिती तुम्हाला रोखण्याचा प्रयत्न करतील ते आपोआप बाजूला होऊ लागतील. जे लोक तुम्हाला समजून घेण्यास असमर्थ असतील ते आता तुमच्या बदल पाहून स्वतः आश्चर्यचकित राहतील. तुमच्या समोर आता फक्त रस्ते उघडतील. तुमच्या समोर आता फक्त संधी असतील आणि तुमच्या समोर आता फक्त चमत्कार दिसतील. तुम्हाला खाली तुमच्याच म्हणजेच योग्य ठिकाणी तुमची भाषा बदला आणि बदलतं हे स्वरूप पाहून, हे वाचनीय करून तुम्हाला आजच्या दिवशी तुम्हाला आयुष्यातील तो दिवस आहे जो तुम्ही कधीच विसरणार नाही. हा दिवस तुमच्या आयुष्याची नवी कहाणी लिहिणार आहे. एक अशी कहाणी ज्याच्यासोबत त्या पानावर केवळ यश, धन, सन्मान आणि आनंद असेल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, आता घाबरण्याची काहीच गरज नाही. आता थांबण्याचीही काही गरज नाही.
आता हार मानण्याची देखील गरज नाही, कारण तुमच्यासाठी चमत्काराने आधीच एक रस्ता बनवलेला आहे. तुमचे आयुष्य आता चमकणार आहे. तुमचे भविष्य आता सोनेरी उजळणार आहे. तुमचा आत्मा आता जागृत झाला आहे. तुम्हाला जाणवेल की जशी आतून एक प्रकाशाची ज्योत पेटलेली आहे किंवा रोशनी बाहेर पडलेली आहे, जी प्रत्येक अंधाराला मिटवत आहे आणि अंधकार दूर करत आहे. प्रत्येक पायरी अशी बनेल एक एक की प्रत्येक हे अपयश हे मागे जाईल आणि यशाकडे आपण पुढे जाऊ. तर तुम्हाला रोखू शकणार नाहीत, फक्त तुम्हाला मजबूत करण्याचे काम करतील. एका मागोमाग एक आयुष्यात प्रत्येक छोट्या मोठ्या घटनेचा अर्थ स्पष्ट दिसू लागला आहे. ज्या गोष्टी तुम्हाला त्रास देत होत्या, आज त्याच गोष्टी दृष्टी तुम्हाला शक्तिशाली बनवण्याचे साधन बनत आहेत. आणि ज्या अडचणी तुम्हाला मागे खेचत होत्या किंवा आज त्याच अडचणी तुम्हाला वर उचलणार आहेत. कारण येणाऱ्या दिवसात तुम्हाला जाणवेल की तुमची वेळ बदललेली आहे. तुमचे नशीब आता तुमच्या बाजूने उभे राहिलेले आहे. जी कामे काही महिने काही वर्षे थांबली होती ती आता अचानकपणे सुरळीतपणे पुढे जाऊ लागतील. जी पैशाची कमतरता तुम्हाला भासत होती आणि घाबरवत होती ती आता भरपूर स्वरूपात तुमच्याकडे येऊ लागेल. ज्या संधी तुमच्यासाठी गायब होत्या, त्या दिसत नव्हत्या, त्या आता तुमच्या पायाशी येतील. आणि हे सर्व इतक्या वेगाने होईल की तुम्ही स्वतः हैराण व्हाल. जणू काही स्वामींनी आदेश दिला आहे, आता याला रोखणारा कोणी नाही. आता हे पूर्ण होऊ दे. तुमचे मन आता केवळ विश्वास आणि उत्साहाने भरलेले असेल, कारण तुमचे विचार आता नकारात्मकतेपासून सकारात्मकतेकडे वळलेले राहणार आहेत. तुमचे मन आता हे अनुभवेल की सर्व काही शक्य आहे. तुम्ही पाहाल की आयुष्यात ज्या काही अडचणी होत्या त्या आता स्वतःहून दूर होत आहेत. तुमची ऊर्जा इतकी प्रबळ असेल की लोक तुम्हाला पाहून थक्क होतील. लोक तुमच्या बदलत्या भाग्याला पाहून प्रेरित होतील. तुमची अशी ही एक कहाणी आता दुसऱ्यांसाठी प्रेरणा बनेल. आणि लक्षात ठेवा, हा बदल केवळ बाह्य स्वरूपाचा नाही, तर तुमच्या आतून जागृत झालेला सुरू झालेला या बदलामुळे तुमच्या आतला आत्मविश्वास वाढेल, इतकी शक्ती वाढेल की तुम्ही कोणत्याही आव्हानांचा सामना करू शकाल. तुम्ही आता डगमगणार नाही, थांबणार नाही आणि मागे वळून पाहणारही नाही. तुमचे आयुष्य आता तो रस्ता पकडेल आणि ज्यावर तुम्ही चालून तुम्ही केवळ यश आणि समृद्धीकडे जाल. तुमच्या पावलांमध्ये आता शक्ती आहे. तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता येईल आणि तुमच्या हृदयात आता शांती आणि आनंद. हा येणारा काळ तुमच्यासाठी चमत्कार आणि आणखी मोठे यश घेऊन येणार आहे. तर तुम्हाला ज्या आनंदाच्या संधी आणि यश मिळणार आहे ते तुमच्या स्वप्नांच्या पलीकडे असतील. तुम्ही पाहाल की आयुष्याची प्रत्येक दिशा आता तुमच्या बाजूने काम करत आहे. प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी योग्य वेळी योग्य पद्धतीने येत आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुमच्यासाठी जे आशीर्वाद येतील ते केवळ तुमच्यासाठी नाहीत, तर तुमच्या आसपासच्या लोकांच्या आयुष्यातही प्रकाश पसरवतील. स्वामी भक्तीच्या मार्गावरती रंगाच्या फुलपाखरांचा अर्थ असा आहे की तुमच्या आयुष्यातून सर्व नकारात्मकता, सर्व वाईट गोष्टी, मग ते जुने दुःख असो, कोणतीही नकारात्मक ऊर्जा असो किंवा कोणतीही वाईट नजर असो, ही सर्व आता तुम्हाला अलविदा म्हणत आहेत. कारण तुमच्या आयुष्यातून त्या सर्व नकारात्मक गोष्टी, त्या कदाचित तुम्ही आपल्या मनाच्या कोपऱ्यात लपवून ठेवल्या होत्या किंवा ज्या तुमच्या आसपास होत्या, मग त्या कुटुंबात असोत किंवा बाहेर, ते सर्व दुःख, त्या सर्व रात्री जेव्हा तुम्ही उशीत तोंड लपवून अश्रू ढाळले असतील, सर्व दिवस जेव्हा तुम्ही स्वतःला कमजोर समजले असेल, सर्व आता संपले आहेत. आता तुमच्या ज्या आयुष्यात एक नवीन पहाट आणि एक नवीन सकाळ झालेली आहे. एक असं आयुष्य जे आनंदी असेल, निरोगी असेल आणि इतके सुंदर असेल की तुम्ही स्वतः हैराण व्हाल. तुमच्यासाठी काहीतरी खूप मोठे, काहीतरी खूप खास तयार होत आहे. कदाचित हे एखादे मोठे यश असेल, एखादी मोठी संधी असेल किंवा एखादा असा क्षण असेल जो तुमचं आयुष्य कायमचं बदलवून टाकणार आहे. हा फक्त आपल्या मनाला तयार ठेवा, आपले डोळे उघडे ठेवा आणि आपली पावले मजबूत ठेवा. जी काही वाईट वेळ होती ती आता निघून गेलेली आहे. आता तुमची पाळी आहे, कारण
चमकण्याची, आपली ही आणखी एक शानदार बनवण्याची, तुम्हाला त्या सर्व आनंदाच्या गोष्टीकडे नेण्यासाठी सर्व एक अशी किमया होणार आहे. जे तुम्ही स्वप्न पाहिले होते, फक्त थोडा आणि थोडा अजून विश्वास ठेवा. एका तुमच्यावर म्हणजे श्री स्वामी समर्थांचा तो अद्भुत आणि शक्तिशाली असा आशीर्वाद आहे, जो तुम्हाला प्रत्येक अडचणीतून बाहेर काढतो, प्रत्येक आव्हानातून, प्रत्येक अडथळ्यातून सुरक्षित असं ठेवतो. हा तुमच्यासाठी एक पक्का आणि सच्चा संदेश आहे. जणू काही तुम्ही म्हणत होतात ना, मला हे हवे आहे, मला हे पाहिजे. तुम्हाला सांगत आहे, तुम्ही आधी खूप मेहनत केली, खूप परिश्रम केले आणि कधीच हार मानली नाही. बस चालत राहिलात, करत राहिलात. आता त्या सर्वांचे फळ तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या आयुष्यात गोष्टी कदाचित खूप कठीण होत्या, खूप कमी मिळाल्या. आता त्या खूप सोप्या होणार आहेत, खूप चांगल्या आणि तुमच्या मर्जीनुसार होणार आहेत, खूप सुंदर होणार आहे. ही गोष्ट मला खूप स्पष्ट दिसत आहे. आणखी एक गोष्ट मला खूप जास्त स्पष्ट होते, म्हणजे तुम्ही आणि तुमच्या सोबतीमध्ये, जोडीदारांमध्ये, मग ते काही गैरसमज असतील, काही भांडणे असतील, रुसणे, म्हणवणे, असं काही असू शकतं, तर तुमच्या दोघांमध्ये हे सर्व होत राहते, ज्यामुळे तुम्ही खूप खूप थकला आहात आणि तुम्ही या गोष्टींमुळे खूप त्रस्त झाला आहात. परंतु आधी तुम्ही या गोष्टी खूप सहन केल्या आहेत आणि आता मला असे वाटत आहे की तुम्ही या गोष्टी मागे सोडल्या पाहिजेत, कारण तुम्ही यातून बाहेर पडला आहात. तर आता तुम्ही भावनांमध्ये जास्त वाहून जाऊन या गोष्टींमध्ये पडत जाऊ नका. या गोष्टी मला खूप स्पष्ट दिसत आहेत, कारण आधी तुम्ही इतके काही सहन केले आहे की आता तुम्ही बदलला आहात आणि हे पाहून मला खूप आनंदही होत आहे, कारण तुम्ही आपल्या कामावर वेळोवेळी स्वामींचे आपल्याला समर्थन मिळत आहे आणि या खूप चांगला निकाल आहे. तुम्हाला लवकरच मिळणार आहे. मला असे दिसत आहे की पुढील काही दिवसात काहीतरी खास घडणार आहे. स्वामी भक्त हो, स्वामी सांगत आहेत, आजचा हा संदेश खास तुमच्यासाठी आहे, कारण आज तुमच्या जीवनात चाललेला संघर्ष, तुमच्या मनात सुरू असलेली ही घालमेल आणि तुमच्या भोवती पसरलेली सावली, हे सर्व मी पाहते आहे. तू जिथे आहेस, ज्या ठिकाणी लोकांमध्ये आहेस, त्या परिस्थितीतून बाहेर पडत आहोत. प्रत्येक ठिकाणी माझं संरक्षण तुझ्याबरोबर आहे. आता माझं ऐक, ही वेळ आहे जागृत राहण्याची. कोणीतरी तुझ्याकडे लक्ष ठेवत आहे, कोणीतरी तुला चुकीचं समजत आहे, कारण कोणीतरी तुझ्या पावलांची परीक्षा घेत आहे. तू नवीन विचारात आहेस आणि नव्या दिशेकडे वळतो आहेस, तेव्हा नव्या सुरुवातीच्या उंबरठ्यावर उभा आहेस. पण लोकांचे गैरसमज, बोलणं, कुजबूज आणि अडवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर भूतकाळातील भांडणं, मतभेद आणि यामुळे तुझ्या मनात जखमा झालेल्या असतील. काही लोकांनी तुला दुखावलंही असेल, काहींनी तुला हरवण्याचा प्रयत्नही केला असेल. परंतु लक्षात ठेव, काही लोक कधीच बदलत नाहीत. त्यांच्याशी लढून काही मिळणार नाही. तुझं मन हेच तुझं शस्त्र आहे. सध्या तुझ्या आजूबाजूला सगळे लोक खरे नाहीत. ईर्ष्या, पाठीमागून बोलणं, नकली मुखवटा, मैत्री, हे सगळं तुला जाणवत आहे. स्वामी सांगत आहेत, तुझा सर्कल संघर्ष कमी कर. ज्या लोकांमुळे तुझी शांती जाते त्यांना दूर ठेव, कारण तुझ्या जीवनात बदल तुला घडवायचा असेल आणि जिथे बदल असतो तिथे वारा जोरातच असतो. लोकांच्या नजरा आणि त्यांचं बोलणं, त्यांच्या मत्सराच्या सावल्या, हे सगळं काही तुझ्या पाठीशी आणि वाढीशी लक्षण आहेत. कारण लक्षात ठेव, जेव्हा वादळ उठतं तेव्हा आकाश स्वच्छ व्हायला लागतं. तू सतर्क आहेस, नवीन मार्ग शोधतो आहेस, नवीन ऊर्जेस पुढे चालण्यासाठी सज्ज आहेस. म्हणून काही लोक कुजबूज करत आहेत. त्यांना तुझी उंची दिसते पण स्वतःची खोली दिसत नाही. पाठीमागून बोलणाऱ्यांचा आवाज कधीच पुढे चालणाऱ्यांना थांबवू शकत नाही. जागरूक राहा पण घाबरू नका,
कारण जिथे स्वामींचे नाव आहे तिथे कोणीतरी कट यशस्वी होत नाही. कोणतंही कटकारस्थान तुला हरवण्याचा प्रयत्न केला तरी तुला हरवू शकत नाही, किंवा भावना दुखावल्या, कोणी तुझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला. पण बाळा, तू हरलेला नाहीस. तू थकलेला आणि शिकलेला आहेस. पण ज्या लढाया आत्म्याला जखमी करतात त्या लढायापासून तू दूर चालत जाणं हेच त्या योद्ध्याचे सामर्थ्य आहे. आज जे लोक तुझ्या शांततेने जळतात तेच काल तुला खाली ढकलायला प्रयत्न करत होते. जिथे ते तुला हरवू पाहत होते तिथे तू स्वतःला उचलायला शिकला आहेस. त्यामुळे म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी तुझं एकही अश्रू वाया जाऊ देत नाहीत. प्रत्येक अश्रूंचा उपयोग करतात, कारण तुझं भविष्य मजबूत करण्यासाठी होतो. लक्षात ठेव, सगळे हसणारे चेहरे तुझे नसतात, सगळ्या मैत्री पवित्र नसतात आणि सगळे सोबत चालणारे मनाने सोबत नसतात. स्वामी सांगत आहेत, मन पवित्र ठेव आणि नकली संबंध यापासून दूर राहा. ज्या लोकांपासून तू दूर जात आहेस ते योगायोगाने नाही तर स्वामींच्या इच्छेने तुझ्या आयुष्यातून बाहेर जात आहेत. आणि काही लोक तुझ्या आयुष्यात येत आहेत, आनंदावर जळतात, तुझ्या प्रगतीने अस्वस्थ होतात, तुझ्या शांततेने घाबरतात. पण स्वामी जेव्हा पुढे असतात तेव्हा मागून कोणी कितीही बोललं तरी तुझ्या जीवनाच्या प्रत्येक वाटेवर एकही वाकडं तुझं कोण करू शकत नाही. ते पुढे चालत राहा, लोक बोलू दे. स्वामींच्या संरक्षणात तुम्ही चालणार आहात. भक्त कधी थांबत नाही, तो फक्त अधिक उंच भरारी घेतो. आज तुझा प्रवास एकट्याचा वाटतोय, पण हा एकटेपणा तात्पुरता आहे. स्वामी तुला नव्या सर्कलमध्ये घेऊन जात आहेत. आणि जिथे खरी माणसं, खरी ऊर्जा आणि खरी प्रगती असेल. लक्षात ठेव, जेव्हा स्वामी एखाद्या भक्ताला उंच नेणार असतात तेव्हा आधी त्याच्या आयुष्यातील नकली लोक दूर करतात. आणि तू योग्य मार्गावर आहेस. तुझ्याकडे लक्ष आहे, तुझ्या पाठीवर माझा हात आहे. आणि स्वामी सांगतात, मी तुझ्या बरोबर आहे. तेव्हा मी सकारात्मक लोक तुझ्या आयुष्यात आणत असतो आणि तू त्यांची माफीही मागत असतोस. फक्त पुढे चालत राहा. परंपरा या दोन्ही दृष्टीने श्रावण महिन्याचे महत्त्व आहे. चतुर्मासातील सर्वात श्रेष्ठ महिना म्हणून याची ओळख आहे. आषाढी अमावस्येला दिव्याची आवस केल्यानंतर सर्व व्रतवैकल्यांना सुरुवात करण्यात येते. यानंतर निसर्गातील वातावरणही बदलते आणि ऊन पावसाचा खेळ श्रावणामध्ये सुरू होतो आणि रसरशीत हिरव्या राजांचा या महिना सुरू होतो. श्रावण महिना हा उत्सवांचा महिना म्हणून ओळखला जातो आणि म्हणूनच याला सणांचा राजा श्रावण असे म्हणतात. कारण बरेच मराठी सण या महिन्यात असतात आणि विशेषतः महिलांसाठी हा महिना खास असून नवविवाहांसाठी तर हा मोहरी जाण्याचा जणू एक परिणय असा हा महिना म्हटला डोळ्यासमोर येतो. कारण ते अत्यंत निर्मळ असं हे वातावरण, शिवभक्तांसाठी उत्साहाचा महिना. महादेवाला प्रिय असणाऱ्या या श्रावण महिन्याला हिंदू धर्मात विशेष असं महत्त्व आहे. कारण श्रावणी सोमवारापासून श्रावणी अमावस्येपर्यंत अनेक सण या महिन्यात असतात आणि त्यामुळे याला सणांचा राजा म्हटलं तर ती एक अतिशय जाणून घेण्यासारखी गोष्ट आहे. कोणत्या अशा वस्तू आहे ज्या श्रावण महिन्यात नाही दिल्या पाहिजेत, तर तुम्ही हे जाणून घेण्यासाठी माझा हा व्हिडिओ टाकणार आहे. आपण तो पाहायला विसरू नका. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.